कारण नितीन पवार साहेबांबद्दल बोलायचं झालं, प्रामुख्याने त्यांचा पूर्व इतिहास आम्हाला ठाऊक नाही, परंतु मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस आणि मैत्रीला साथ कशी द्यावी, खरोखरच हे त्यांच्या सहवासाने, त्यांच्या सहवासात असणाऱ्या वावरणाऱ्या मित्रांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतं. अनिल दादा चाळके साहेबांचा शुभ सन्मान नक्कीच होतोय. विकास पाटील साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते केला जातोय. सगळे कडवेगावचे मान्यवर आपण पाहतोय. माईची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे. सतीच्या चाळके साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. सचिन यादव साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. सतीच्या चाळके सरांचा शुभ सन्मान. आपण आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेत आलात आणि खरोखरच या सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी प्रामुख्याने तुमची उपस्थिती अनिवार्य होती आणि त्यासाठी तुम्ही उपस्थित राहिलात, त्याबद्दल खरोखरच या तरुण मित्र परिवाराच्या वतीने तुमचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर कडवेगावचे सुपुत्र आदरणीय बळवंत यादव साहेबांचं शुभागमन होत आहे. वारंग साहेब आपण पण या. जरा टाळ्या होत्यात मान्यवरांसाठी. आपला अमूल्य वेळ देऊन तुम्हाला शुभाशीर्वाद देण्यासाठी ही मंडळी येते. मित्रांनो, या मंडळींचा खरोखरच मनसुबा आणि मानस एकच असतो की माझ्या तालुक्यातील, माझ्या गावातील मुलं आहेत त्यांचा हर्ष वाढवण्याचा आपण प्रयत्न नक्कीच करायला हवा. सागर पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल. प्रवीण यादव सरांच्या शुभ हस्ते. प्रवीणजी या. पाटील दादांचा शुभ सन्मान या असोसिएशनचे जनक संस्थापक अजित पाटील आणि प्रशांत पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. या नावाचा जयघोष का केला जातोय मित्रांनो? शाहूवाडी प्रीमियर लीग साठी ज्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज 1,11,111
रोख रक्कम ज्यांच्या माध्यमातून मिळाले ते आदरणीय खरोखरच धुरंदार व्यक्तिमत्व दीपक पाटील साहेबांचा शाहूवाडी प्रीमियर लीग टीमच्या माध्यमातून असोसिएशनच्या माध्यमातून त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. तरुण वर्गाला खरोखरच संबोधित करण्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका निभावण्यासाठी आपण खरोखरच आजच्या या दिवशी दादा मी आपणास विनंती करतो गेले 2 दिवस सातत्याने ही स्पर्धा आपण पाहिली आणि खरोखरच प्रामुख्याने आई विठलाईचा आशीर्वाद या स्पर्धेला प्रामुख्याने मिळाला हे नक्कीच सांगेल. कारण स्पर्धा 2 दिवसाची होती, 32 संघाने पार्टिसिपेट केलं होतं, परंतु कुठल्याही या स्पर्धेला गालबोट न लागता या स्पर्धेचं खरोखरच शेवटी गोड आणि तुमच्या येण्याने अजून गोड डबल गोड म्हटलं तरी काही अवघड ठरणार नाही. तर तुम्ही या तरुणांना काय मार्गदर्शनाची भूमिका म्हणून काय 2 शब्द सांगू इच्छिकाल? जरा मुलांना मुटकलवाडी या मान्यवर आपणास खरोखरच संबोधित करतात तर त्याकडे तुमचंही दुर्लक्ष नको असायला पाहिजे मित्रांनो. मुटकलवाडी कारण मान्यवरांचं खरोखरच आपणास सहाय्य असतं म्हणून कित्येकदा स्पर्धा आणि सोहळे आपण प्रामाणिकपणे चांगल्यापणे पार पडतो. मी आदरणीय दीपक दादांना विनंती करेल की या स्पर्धेबद्दल या सोहळ्याचं स्वरूप आणि तरुणांना मार्गदर्शकाची भूमिका निभावताना आपण काय सांगू शकाल? इटलाई देवी चषक हॅलो विटलाई देवी चषक आणि सर्व टीमनी प्रशांत असेल, अजित पाटील असेल आणि सर्व टीमनी चांगल्या प्रकारे 2 दिवस नियोजन केलेलं आहे. आणि तरुणांनी जरा लक्षात घ्या की हे दोघं मेहनत करत असतात, सगळं टीमच मेहनत घेत असते. पण तुम्ही खेळायला येता तुमच्या टीमपुरते येत आहे तेवढ्या वेळेपुरतं, पण हे चुकीचं आहे. जर आम्ही प्रतिष्ठित माणसं जे मान्यवर असे सगळेच मान्यवर जर आले नाही तर तुम्ही क्रिकेट खेळणार, तुमचा खेळ बघणार कोण आणि तुम्हाला प्रोत्साहन देणार कोण? आम्ही तुमच्यासाठी येतो तर तुम्ही पण तिथे थांबलं पाहिजे. 2 शब्द बोलत असताना, मान्यवरांचा सन्मान होत असताना, मान्यवर पुरस्कार देत असताना, जे काय बक्षीस देत असताना त्यांना पण बरं वाटावं, हे दोन्हीकडून चाललं पाहिजे. जर तुम्ही नुसते खेळत असाल, तुम्हाला बघायला कोण आलं नाही, तुम्हाला पुरस्कार दिलं नाही, तुम्हाला प्रोत्साहन कोणी दिलं नाही, तर तुम्ही खेळण्याचा अर्थ काय मला सांगा बरं? दिवसभर 2 दिवस खेळून मग तुमच्यासाठी आम्ही एवढं लांबून सर्वांनी येतो. आमची अपेक्षा काय असते, तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन चांगल्या प्रकारे ही स्पर्धा पार पाडावी, योगदान सगळ्यांनी द्यावं. फक्त काय होतं आहे की 2च टीम शेवटला राहतात आणि तेवढंच फक्त उपस्थित असताना सगळे निघून जातात. असं न होता सगळ्यांनी थांबलं पाहिजे. प्रत्येक गावची टीम आले निघून गेली तर मग मान्यवरांचा उपयोग काय? एक 10-15 जणांच्या समोर आम्ही येणार, एवढं मोठं बक्षीस सगळेजण देणार आणि मग त्यांचा काय सन्मान होतो? मग इथून पुढे ही काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. तुमचं नाव? तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समालोचन करताय, मला आवडलंय. तुम्ही जीवाला भावाला असं एक समालोचन करताय. एक माझ्यातर्फे एक शाल आणि त्यांचा एक सत्कार करूया. खूप आवडले मला. आणि तरुणांनी याची नोंद घ्या, तरच पुढच्या वेळेला स्पॉन्सर येतील आणि तुम्हाला सन्मानित, तुम्हाला पुरस्कार देतील, तुम्हाला बक्षिसं देतील किंवा तुम्हाला प्रोत्साहन पर काय बक्षीस देत असतील तरच येतील ना. तुम्हाला मान्य आहे का मी बोलते ते? पटते का नाही पटते मला सांगा बरं सगळ्यांनी. तुमच्यासाठी सगळे येतात का नाही? बरं इथं काय आपले सगळे शाहूवाडी तालुक्यातलेच पुरस्कार ते देणारे पण मान्यवर आहेत. त्यांचे का 2 नंबर धंदे कुणाचे नाहीत, सगळे मेहनतीनेच कमवणार आहेत. मग त्यातला जो त्यांच्या खारीचा वाटा ते तिथं असतात का कमाईतून, मग त्याला तुम्ही पण प्रोत्साहन दिलं पाहिजे ना. इथून पुढे सगळ्यांनी नोंद घ्या. आणि प्रशांत आणि अजितचं हे जे काम आहे, काळूबाळू सारखं म्हणता येईल किंवा संताई जाण्यासारखं चांगलं काम करतायत, क्रिकेटला प्रोत्साहन देत आहेत, म्हणून मी त्यांच्या प्रेमापोटी मी आता इथं आलेलो आहे. एक तर स्पर्धा संपली तरी पण बोलू नाही, तुम्हाला भेटण्यासाठी खास मी येतोय. आता प्रेमापोटी मी आलेलो आहे. तर ह्याची सगळी नोंद घ्या आणि तुम्हाला परत एकदा शुभेच्छा. इथून पुढं चांगलं आपल्या शाहूवाडीतून एकतरी खेळाडू घडावा ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. एवढे बोलत 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
नाव अग्रगण्य जाण्यासाठी तुम्ही कायम प्रयत्नशील आहात आणि एकच गोष्ट सांगतो तुम्हाला जाता जाता, प्रामुख्याने तरुण वर्ग आपण पाहतो, तुम्ही कित्येक व्यासपीठं तुमच्या वक्तृत्वाने गाजवली असाल, तुमच्या रॉयल एंट्रीने गाजवले असतील, परंतु जाता जाता एकच सांगतो, आपल्या तरुणांचं काय चुकतं, भेटिल्या देवा दंडवत, देव भेटल्यानंतर दंडवत करणं. खरोखरच मित्रांनो एक लक्षात ठेवा, देव आपल्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही जर पराकाष्ठा केलात तर नक्कीच प्रामाणिकपणे देव तुमच्याकडे येईल. आणि खरोखरच अशी दैवी माणसं आपल्यासोबत असताना आपल्या भाग्यात आणखी काही नवीन नको. आणि खरोखरच दादा तुमच्या खरोखरच तुम्हास सुदृढ प्रामाणिकपणे सांगेल, तुम्हाला सुदृढ शरीर आणि चांगलं स्वास्थ्य आणि आई जगदंबा खरोखरच तुमच्या सुकर प्रवासासाठी चांगलं खरोखरच यादव साहेबांचा शुभ सन्मान संतोष टावरे साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. संजय यादव साहेबांचा शुभ सन्मान, बळवंत यादव साहेबांचा शुभ सन्मान आदरणीय संतोष टावरे सरांच्या शुभ सन्मानाने केला जातोय. त्याचबरोबर सुरज शिंदे याच्या शुभ हस्ते केला जातोय. चला आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळू. सर्वांना घरी जायची घाई झाली आणि खरोखरच एक सूचना करू इच्छितो, संदीप फलांगडेची बॅट जर कोणाकडे असेल तर त्यांनी रिटर्न करा. त्याचबरोबर आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळण्या अगोदर आपण पाहणार आहोत स्पर्धेचे बेस्ट बॅलर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, हॅलो, त्याचबरोबर गेली 2 दिवस सातत्याने ज्यांच्या सुमधुर आवाजाने ही स्पर्धा रंगवली ते राहुल राठोर यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी आदरणीय प्रदीप पाटील सरांच्या शुभ हस्ते करू इच्छितो. राहुल राठोर खरोखर शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे जनक आणि संस्थापक अजित पाटील त्याचबरोबर शाहूवाडी तालुक्यातील या असोसिएशनचे जनक आणि संस्थापक खरोखरच पैलवान अजित पाटील याच्यासाठी जरा टाळ्या होत्या.
सोहळे आपण पाहतोय त्या पैलवानासाठी जरा टाळ्या होत्यात मित्रांनो. तांबड्या मातीतील रांगडागडी सोंडोलीकर अजित पाटील सचिन पाटील एसके यांच्या शुभ हस्ते त्यांना माई शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जाईल. पैलवानासाठी मित्रांनो जरा टाळ्या होऊ द्यात. कर्जोशीकर मुटकलवाडीकर साळोशीकर जरा प्लीज, कारण ह्या वेड्या माणसाच्या डोक्यात जर हे चांगलं फॅट नसतं तर खरोखरच ह्या स्पर्धा दिवाकदार नसत्या झाल्या. त्याचबरोबर शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सागर दळवी यांचाही शुभ सन्मान केला जाईल. दळवी साहेब आपण या. साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल शंकर वाडील यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर ठाणे स्पोर्ट्स संदीप फलांगडेची बॅट जर कोणाच्या निदर्शनास आणि कोणाकडे कळत नकळत जर राहिली असेल तर तुम्ही जरा प्लीज प्रामाणिकपणे रिटर्न करा. सुरेश दिघे साहेबांचा शुभ सन्मान एसके यांच्या हस्ते मायेची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक बुके देऊन शुभ सन्मान केला जातोय. जालिंदर शिंदे साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. शिंदे साहेब आपण या. प्रवीण यादव साहेबांचा शुभ सन्मान धीरज शिंदे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. या जरा लवकर या. चला दीपक लाड एक लेजंड क्रिकेटर आपण या. आपलाही शुभ सन्मान केला जाईल. त्याचबरोबर धनाजी दादा. चला त्याचबरोबर धनाजी दादा आपण या. उपाध्यक्ष तुमच्या मित्रांचं प्रेम खरोखरच तुमच्यावरती आहे. खरोखरच अविरत आहे. राज सर थोडंसं मी तुम्हाला थांबवतो. आणखीन एक महत्त्वपूर्ण सन्मान आपण इथे करणार आहोत. प्रशांत दादा ही क्रीडा स्पर्धा रंगताना ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तिमत्वाने संपूर्ण साता समुद्र पलीकडे नेणे चांगला लेखाजोखा या संपूर्ण स्पर्धेची माहिती खडा माहिती प्रत्येक खेळाडूंची माहिती ओमकार धामणकर याचं एकदा जोरदार मित्रांनो. खूप चांगलं स्कोर कार्डाची भूमिका अतिशय चांगलं स्कोर कार्डाची भूमिका ओमकार धामणकर. प्रत्येक खेळाडूची खडा माहिती संपूर्ण टीमचा इतिहास या व्यक्तीच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालाय. आणि अप्रतिम स्पर्धेचा लेखाजोखा ओमकारजी धामणकर यांचा सन्मान इथे होतोय. खूप चांगला लेखाजोखा मित्रांनो अप्रतिम लेखाजोखा याच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालाय. असे ओमकार आणि यांचा सन्मान इथे होतोय. त्याचबरोबर सन्मानी आदरणीय त्याचबरोबर कडबे गावाचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय प्रदीपजी पाटील साहेब हे इथे उपस्थित आहे आणि त्यांचाही सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. प्रदीपजी पाटील साहेब यांचाही सन्मान आपण इथे करायचा आहे. आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे मित्रांनो. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान झालाच पाहिजे आणि तो सन्मान इथे होतोय. प्रेमाचं प्रतीक मायेची उपदार शाल क्रिकेटावरचं प्रेम देऊन सन्मानित इथे केलं जातोय. सालोनची टीमचे कॅप्टन आपणही या. आपलाही सन्मान होणं फार गरजेचं आहे मित्रांनो. आवर्जून तुम्ही आलात
सालोशी टीमचे कॅप्टन आमच्या स्पर्धेमध्ये आपली देखील उपस्थिती सचिनजी यादव आपल्या शुभ हस्ते सालोंशी टीमचे कॅप्टन अतुल यांचा सन्मान आपण इथे करायचा आहे. प्रेमाचं प्रतीक माईची उपदार शाल आणि क्रिकेटावरचं प्रेम देऊन त्यांना इथे सन्मानित करायचं आहे. करण जोशी टीमचे कॅप्टन ओमकार आपणही या. आपलाही सन्मान होणं फार गरजेचं आहे. करण जोशी टीमचे कॅप्टन ओमकार आपलाही सन्मान इथे व्हायलाच पाहिजे. आणि त्याचबरोबर सन्मानी आदरणीय बेस्ट बॉलरचं किताब ज्यांच्या आम्हाला लाभलाय खऱ्या अर्थाने मुलाचा वाटा त्यांचाही लाभलाय संदीपजी पाटील साहेब आपणही या. आपलाही सन्मान व्हायला पाहिजे. स्वरूप डेअरी फार्म शिराळे सन्मान. चला आपण व्यासपीठावरती बसा साहेब. त्याचबरोबर संतोषजी मगदूम साहेब आपणही या. संतोषजी मगदूम साहेबांचा सन्मान आपण इथे करायचा आहे. भाऊ ड्युटीवरती असून देखील क्रिकेटावरचं प्रेम क्रिकेटने वेड लावलाय. ड्युटी सोडून देखील मैदानामध्ये दाखल झालाय आणि त्यांचाही सन्मान इथे होतोय. त्याचबरोबर आत्ताच मला वाटते तो मुंबई पोलीस मध्ये दाखल झालाय असे विजयजी खोत साहेब आपणही या. आपलाही सन्मान व्हायला पाहिजे. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या खेळाडूसाठी. आताच मुंबई पोलीस मध्ये सध्या कार्यरत आहे आणि तो क्रिकेट मध्ये देखील अरुणजी यादव आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे करायचा आहे. विजयजी खोत साहेब यांचा सन्मान आपण इथे होतोय. तर धनाजी दादा आपण आज विनंती करतोय बळवंत दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे करायचा आहे. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जिजाऊंच्या लेकी या रणरागिणी इथे उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. सीमाताई असेल आणि त्याचबरोबर आणि जयश्रीताई दोघे या. आताही ते उपस्थित आहे. जिजाऊंच्या लेकी आपलाही सन्मान इथे व्हायला पाहिजे आणि त्यांचाही सन्मान इथे होतोय. प्रेमाचं प्रतीक या ताई आपलाही सन्मान व्हायलाच पाहिजे. आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे मित्रांनो. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान इथे झालाच पाहिजे आणि त्या दोन्ही ताईंचा सन्मान इथे होतोय. सीमाताई असेल आणि जयश्रीताई या दोन्ही ताईंचा सन्मान इथे होतोय आमच्या या मुख्य व्यासपीठावरती. सन्मान इथे होतोय. प्रेमाचं प्रतीक माईची उपदार शाल साहेबांचा ताईंचं सन्मान आपण इथे पाहत आहे. चला बक्षीस समारंभाकडे जाऊया. चला चारही टीम माझ्या समोर या. चारही संघ संदीप फलांगडे अँड कंपनी. चला चारही टीम समोर या. चर्चा आपण करणार आहोत. चला याच्या समोर या. चारही संघ दीपक लाड करंजोशी टीम, मुटकलवाडी सालोंशी टीम आणि कडवे चारही संघ या. त्याचबरोबर सचिन बॉस याचाही सन्मान व्हायला पाहिजे. सचिन आपण या. संतोषजी टावरे साहेब आपल्या शुभ हस्ते सचिन बॉस आपण या. आपलाही सन्मान व्हायला पाहिजे मित्रांनो. एक दमदार व्यक्तिमत्व दोस्तीचे दुनियेतील राजा माणूस. कधी शाहूवाडी तालुक्याला कधीही कमी भासणारा नाही हे व्यक्तिमत्व. अगदी प्रशांत पाटीलच्या मैत्रीला दुनियेचा राजा माणूस ज्याला आपण म्हणतो असे सचिन बॉस. मित्रांनो बिर्याणीचे चविष्ट बिर्याणी त्यांच्या माध्यमातून बनवली जाते. शाहूवाडी प्रीमियर लीग मध्ये आपण त्यांना तर पाहणारच आहोत आणि त्यांचा सन्मान इथे होतोय. त्याचबरोबर प्रदीप पाटील यांचे पिताश्री सन्मानी आदरणीय शिवाजी काका आपणही या. आपलाही सन्मान व्हायला पाहिजे. शिवाजी काका या लगेच.
खास करून गावावरून तुम्ही उपस्थित झालेले आहेत, आपला सन्मान व्हायला पाहिजे. या काका, शिवाजी काका यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. शिवाजी काका तरुणांना लाजवेल. आता इथे सूरजजी पाटील आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचे. सूरज पाटील तरुणांना लाजवेल आणि ते उपस्थित आहे आणि त्यांचा सन्मान इथे होतोय. सूरज पाटील आपण या लगेच. आणि त्यांचा सन्मान इथे होतोय. काका आज सध्या उपस्थित आहे मित्रांनो. खतीपासून सामना पाहत आहे बैलगाडाचे मालक आणि त्यांचा सन्मान इथे होतोय. प्रेमाचं प्रतीक सूरजच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होतोय. राहुल पाटील आडवलीकर देखील आहे ते सध्या आणि त्यांना आपण पाहत आहे. चला बक्षीस समारंभ सुरू होण्याआधी गणपती बाप्पा ज्योतिबाच्या नावानं तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अखेरचं क्षण आपण पाहत आहे. आई विठ्ठलाई देवीच्या नावानं चला जाऊया. या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट चारी संघ. संदीप दादा तुम्ही समोर या. पिंटू दादा समोर या. थोडं मोबाईल नंतर पहा. मोबाईल छोडो मैदान जोडो. समोर या संदीप दादा. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट पिंटू दादा पहिला मोबाईल खिशामध्ये टाका. डीजे मास्टर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट एनी गेस. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. मी सन्माननीय आदरणीय विनंती करतोय सन्माननीय आदरणीय निलेश चाळके साहेब आपल्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डरचं किताब आपण परिधान करा. एक कुकर देखील देण्यात आलाय. बेस्ट फिल्डरची ट्रॉफी एक कुकर देखील देण्यात आलेला आहे. सन्माननीय आदरणीय निलेश चाळके साहेब आणि बाबासाहेब आलेकर साहेब यांच्याकडून एक ट्रॉफी देखील आपण पाहू शकाल. एनी गेस काही गेस करू शकाल का? क्षेत्ररक्षक नाव आहे सालोशी टीमचा. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट नाव आहे शिवाजी ठरलाय. या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट शिवाजी ठरलाय. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सध्या तो नाहीये उपस्थित, तर मी विनंती करेल साहेबांना आपल्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डरचं किताब आपण परिधान करायचं आहे. शिवाजी ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. चला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ते मी विनंती करेल संदीप दादा पाटील स्वरूप डेअरी फार्म शिराळे. संदीप दादा पाटील आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलरचं किताब आपण परिधान करायचं आहे. एनी केस बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट नाव आहे. एक मिक्सर आहे मित्रांनो. या स्पर्धेमध्ये पाहू शकाल मिक्सर अप्रतिम दर्जाची क्वालिटी या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय. एनी केस बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट नाव आहे. खऱ्या अर्थाने या शाहूवाडी तालुक्याना विकास केलाय. या शाहूवाडी तालुक्याचं नाव साता समुद्रा पलीकडे नेलाय. एनी केस ज्या खेळाडूने ज्या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने भल्या भल्या फलंदाजाला घाम बोडलाय. एनी केस ज्या खेळाडूने नाझीमुल्ला ट्रॉफी गाजवली, ज्या खेळाडूने अनेक स्पर्धा गाजवले नाव आहे संदीप फलांगणे ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट फील्ड बॉलर ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट गोलंदाज काय गोलंदाजी केलाय. भल्या भल्या फलंदाजाला घाम बोडलाय. या गोलंदाजाने बोलताना तर लाजरा आहे कधीच बोलत नाहीये. संदीप दादा एकच प्रश्न विचारूया. फक्त एकच चॅम्पियन झालाय तुम्ही, कसं वाटलंय संदीप दादा ओव्हरऑल ही क्रीडा स्पर्धा ही विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कशा रीतीने अनुभवलाय आणि हे कुकर या स्पर्धेमध्ये मला वाटतं शाहूवाडी तालुक्यामध्ये हे पहिल्यांदाच ही संकल्पना. आता ही मसाला भरवायचा याच्यामध्ये वहिनीकडे तुम्ही ज्या वेळेला नोंदवाल वहिनी म्हणेल की विकत घेऊन आले की काय. संदीप दादा त्या रीतीने तुम्ही अनुभवताय आणि संपूर्ण स्पर्धा खेळत असताना कशी वाटली? स्पर्धा तर खूप छान होती. अनुभव तर खूप आले चांगले खेळताना. चला ते कायम लाजरेच आहे आणि लाजरेच असेल. शुभेच्छा आहे संदीप दादा. शुभेच्छा तुम्हाला पुढच्या
चला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट शेगडी आहे त्या फलंदाजाला. हा कॉन्सेप्ट मित्रांनो फक्त विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स मध्येच पाहू शकाल. ही संकल्पना शाहवाडी तालुक्यामध्ये ब्रँडेड शूज आणि शेगडी स्क्रीन वरती पाहू शकाल. कॅमेरामॅन त्या शेगडीला कैद करा. होमचा एमटीसी मित्रांनो बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. एनी केस उत्कृष्ट फलंदाज आणि ब्रँडेड ट्रॉफी देखील पाहू शकाल. मी विनंती करेल बेस्ट बॅटर सन्माननीय प्रदीप दादा वीर युवा उद्योजक मुंबई प्रदीप दादा वीर आपल्या शुभ हस्ते प्रदीप दादा पाटील आपल्या शुभ हस्ते किताब आपण परिधान करायचा आहे. एनी केस बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज. त्याचे पॉइंट आहे 237. त्या रेस मध्ये 3 खेळाडू धावत होते. विकास होता, स्वप्नील होता, एनी केस त्यांना भेदून अतुल होता, संतोष मखदूम होता, एसके होता, सचिन बॉस होता. एनी केस बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट नाव आहे जो खेळाडू मला वाटते मित्रांनो जवळजवळ 350 किलोमीटरचं अंतर गाठून या मुंबई नगरीमध्ये उपस्थित झालाय. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या मित्रांनो त्या खेळाडूसाठी. मित्रांनो त्या खेळाडूचा किस्सा आठवतो. रात्री 12:30 वाजता वावरामध्ये पाणी सोडायला गेला आणि तिथूनच त्याला उचलून आणलंय प्रशांत पाटीलने. हे केस नाव आहे विश्वास साळके ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. काय खेळ केलाय या खेळाडूने आज अनेकांना घाम फोडलाय. तर बळवंत दादा आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॅटरचं किताब आणि प्रदीप दादा मी विश्वास साळके मित्रांनो जवळजवळ 350 किलोमीटरचं अंतर गाठून वावरामध्ये पाणी सोडायला गेला आणि या मैदानामध्ये आलाय. विश्वास तुमच्यापर्यंत येतोय ही शेगडी मिळाली. यस मॅरिड नाही मॅरिड आहेत का? यस मॅरिड देखील आहे मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. कसं वाटलंय ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा कशा रीतीने अनुभवताय? विश्वास दादा 350 किलोमीटरचं अंतर या मुंबई नगरीमध्ये तुम्ही उपस्थित झालाय. कसं वाटलंय? फायनल जिंकता आलं नाही तरी चांगला खेळ तुम्ही केलाय. कशा रीतीने अनुभवताय आणि फायनल खेळल्यानंतर कसं वाटलंय आणि ट्रॉफी जिंकल्यानंतर कशा रीतीने तुम्ही अनुभवताय? प्रथमतः प्रशांत भाऊंचे मी आभार मानतो. त्यांनी मला गावावरून घेऊन आलेत खेळण्यासाठी आणि आम्हाला तर आवाज वाढव ना जरा आवाज वाढव. प्रथमतः प्रशांत भाऊंचे मी आभार मानतो. मला गावावरून ते खेळण्यासाठी इकडे घेऊन आलेत आणि आम्हाला फायनल मारायचीच होती पण नेक्स्ट टाइम आम्ही 100% फायनल मारण्यासाठी प्रयत्न 100% करू. आणि आयोजन आमचं गावचंच आहे विठ्ठलाई देवी. त्यासाठी सर्व आमचे खेळाडू आमचे मित्र सगळ्यांनी ते पार पाडलं त्यासाठी सर्वांना मी शुभेच्छा देतो. असंच आपण टुर्नामेंट ठेवू सर्वांनी एकत्र येऊन स्पर्धा भरवू आणि पद्धतीने चांगलं नाव व्हावं अशी आपण एक आणखी स्पर्धा भरवू सगळ्यांनी सहकार्य करू. विश्वास दादा जाता जाता अजून एक प्रश्न विचारतो. तुम्ही गावावरून आले घरचे जर फॅमिली म्हणेल की बाबा तुम्ही शेगडी आणले की विकत घेऊन आले की बाबा शॉपिंग केलंय का मुंबईमध्ये गेल्यानंतर घरी गेल्या पहिल्यांदा कोणाला तुम्ही डेडिकेट कराल आणि ही ट्रॉफी बद्दल घरी गेल्या कशा रीतीने तुम्ही भावना व्यक्त कराल आणि घरच्यांसमोर कशा रीतीने तुम्ही त्यांना सांगाल? काय नाही प्रथमतः माझा चिरंजीवच विचारणार आहे. पप्पा ही शेगडी तुम्हाला मिळाली मी बघितले मॅचला म्हणजे मॅचेस बघतो तो आणि त्या चिरंजीवसाठी शेगडी डेडिकेट करेन. आणि अजून एक शेवटचा प्रश्न जाता जाता संपूर्ण स्पर्धा तुम्ही खेळता अनेक स्पर्धा खेळताय हा कॉन्सेप्ट कशा रीतीने अनुभवताय? म्हणजे सिरीज साठी कूलर असू द्या शेगडी असू द्या किंवा तुम्ही पाहताय कुकर असताय कशा रीतीने असा कॉन्सेप्ट तुमच्या आयुष्यात कधी घडलाय का? नाही छोट्या छोट्या गोष्टीमुळे हुकलेला आहे. भरपूर चान्सेस आलं होतं पण छोट्या छोट्या गोष्टीमुळे हुकलेल्या आहेत. चला शुभेच्छा आहे. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या मित्रांनो. या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट विश्वास साळके. चला जाऊया आता चला जाऊया मित्रांनो. या स्पर्धेचा सर्वात मोठा मान या स्पर्धेचा सर्वात मोठा सन्मान मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द होल इव्हेंट एनी केस
सन्माननीय आदरणीय मैं विनंती करेल संदीप मधुकर घोलप साहेब निनाई परळे आणि सन्माननीय हरीश आनंदा कांबळे साहेब आधारस्तंभ निनाई परळे. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द होल इव्हेंट. एनी गेस? वॉशिंग मशीन आपण पाहू शकाल. एनी गेस? काही गेस कराल का? मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द होल इव्हेंट. या स्पर्धेचा सर्वात मोठा मान, या स्पर्धेचा सर्वात मोठा सन्मान. या रेस मध्ये 4 खेळाडू होते. संतोष टावरे कडवे टीमचा हाही खेळाडू होता. मुटकलवाडीचा सचिन बॉस होता. एनी गेस? पिंटू पाटील होता. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द होल इव्हेंट. या स्पर्धेचा सर्वात मोठा मान, सर्वात मोठा सन्मान. एनी गेस? 2 दिवस मालिका झाली. त्या 2 दिवसाच्या मालिकेचा वीर झालाय. बॉलिंग असू द्या, बॅटिंग असू द्या, फिल्डिंग आउटस्टँडिंग केलाय. नाव आहे कडवे गावाचा जावई करण जोशी टीमचा. त्याने 437 पॉइंट आपल्या नावी केलाय. संतोष मगदूम ठरलाय या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द होल इव्हेंट. सर्वात मोठा मान, सर्वात मोठा सन्मान. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द होल इव्हेंट. त्याचबरोबर चंद्रकांत चाळके दादा आणि त्याचबरोबर बळवंत दादा आणि त्याचबरोबर वारेंग साहेब आपल्या तिघांच्याही शुभ हस्ते हे मॅन ऑफ द सिरीजचं किताब आपण परिधान करा. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द होल इव्हेंट. या स्पर्धेचा सर्वात मोठा मान, या स्पर्धेचा सर्वात मोठा सन्मान. काय केलाय, अनेकांना घाम फोडलाय. मित्रांनो, करण जोशी टीमचा हा खेळाडू लगातार 3 मॅच खेळले. 3ही मॅच मध्ये मित्रांनो पोलीस दलामध्ये कार्यरत देखील आहे. तो मुंबई पोलीस मध्ये ड्युटी सोडून देखील मैदानामध्ये दाखल झालाय. जसं विश्वास सायकेने वावर सोडून मैदानात आला, जसं ड्युटी सोडून हाही मैदानात आलाय. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या मित्रांनो या खेळाडूसाठी. सर्वात मोठा मान. संतोष दादा जावई देखील आहे, त्या गावाचे जावई आहे कडवे. मला वाटते घरी गेल्या म्हणेल की बाबा ही ट्रॉफी तुमच्या गावाची, तुमच्या गावावरून आणलोय मी. तुला देखील ताईंना म्हणाल की बाबा मी तुला देखील आणलोय आणि ट्रॉफी ही वॉशिंग मशीन देखील तुझ्या गावावरून मी आणलोय. येस, कसं वाटलंय संतोष दादा? ओव्हरऑल ही क्रीडा स्पर्धा कशा रीतीने तुम्ही अनुभवलाय आणि मॅन ऑफ द सिरीजचं किताब जिंकलाय, हा कॉन्सेप्ट कशा रीतीने तुम्हाला वाटलाय? सर्वप्रथम आयोजन कमिटीचा खूप खूप आभार. आणि प्रशांत पाटलाच्या डोक्याचा अभ्यास कोणीच करू शकत नाही, कारण याच्या अगोदर बऱ्याचशा टुर्नामेंटला फक्त ट्रॉफ्याच असायच्या, पण यावेळी मात्र त्याने घरच्यांची व्यवस्था करून दिली आहे की तुम्ही खेळून जाताय, घरी ट्रॉफी घेऊन जाताय. पण आमचं काय, आम्ही ज्यावेळी घरातून तुम्हाला पाठवतो फक्त तुम्ही ट्रॉफी घेऊन येता, आमच्यासाठी काही नाही. आज त्याने ते ओळखलं आणि या स्पर्धेला त्याने अशा अनोख्या प्रकारचे बक्षीस वितरण ठेवलं, त्याबद्दल त्याचा आभार. आणि कडवेगावचं पण आभार, कारण बऱ्याच सकाळपासून त्यांनी जावई लावलं होतं, तर त्यांचं खूप आभार. दादा जाता जाता अजून एक प्रश्न विचारतो. घरी गेल्या काय म्हणणार? पहिल्यांदा ही ट्रॉफी ज्यावेळेला तुम्ही घेऊन जाणार, तुम्ही म्हणणार की बाबा मी सासरवाडीमधून ही ट्रॉफी आणलोय. दादा घरी गेल्या पहिल्यांदाच तुम्ही ताईंना काय म्हणाल? घरी जायच्या अगोदर लाईव्हला बघत आहेत घरी, त्यांना माहिती आता भेटलेलीच आहे, पण सांगेन घरी बाबा सासरवाडीमधूनच दिले, कमी पडलं होतं तेही भेटून गेलं. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. अभिनंदन दादा. पोलीस मध्ये कार्यरत देखील आहे आणि मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द होल इव्हेंट या स्पर्धेचा सर्वात मोठा मान. चला करण जोशी टीम तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता या स्पर्धेचा सर्वात मोठा मान. चला चला 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी. चला ट्रॉफी घेऊन जायची, परंतु ट्रॉफी इथेच थांबा. पहिल्या क्रमांकाची ज्यावेळेला ट्रॉफी घेऊन जाणार नाही तोपर्यंत तुम्ही ट्रॉफी घेऊन जाऊ नका, नाहीतर कसं ट्रॉफी घेऊन जाणार आणि फोटो सेशन करणार तुम्ही, त्यामुळे लगेच आम्हाला आवरायचंय. 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी सालोशी 11 सालोशी टीम. चला या. सन्माननीय आदरणीय अमोल दळवी सर आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे करायचंय. सालोशी 11 सालोशी टीम या.
रोख रुपये 10,000 व 110 सन्माननीय निलेश दादा चाळके साहेब असतील आणि प्रदीप दादा पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते ही 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी सालोशी 11 सालोशी या टीमला आपण 1 रुपया परिधान करायचंय. 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस सध्या ठरलाय सालोशी संघ. 4थ्या क्रमांकाची माफ करा 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी सालोशी 11 सालोशी या संघाला सन्मानित केले जाते. तिसऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी आम्ही टॉस घेणार आहे. सालोशी टीम पहा 3रा क्रमांक दिला तरी आदराने ते आलेले आहेत. आम्हाला एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या मित्रांनो. आम्हाला 3रा क्रमांक मिळाला तरी चालेल, तरी आदराने. क्रिकेट 4था क्रमांक बोललं. स्पोर्ट्समॅन स्पिरिट कोणाला म्हणतात, खेळाडू वृत्ती कोणाला म्हणतात. चला पिंटू दादा करंजोशी टीमचे कॅप्टन फक्त या 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी आम्ही टॉस इथे करतोय. टॉस इथे होणार आहे 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी. तर मी आदरणीय अजित पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. करंजोशी टीम कॉल करेल. हेड इज अ कॉल आणि टेल आलाय. चला सालोशी टीम 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी घ्या. आदर देखील होता, सन्मान देखील होता आणि सालोशी टीम 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी इथे परिधान होते. तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी पिंटू दादा करंजोशी टीम. अतुल ट्रॉफी इथेच ठेवा आणि नंतर घेऊन जावा. चला 3 नंबरची ट्रॉफी मी पिंटू दादा करंजोशी संदीप दादा पाटील आपले शुभ हस्ते आणि शिवाजी दादा पाटील आपण या आपल्याही शुभ हस्ते हे 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण इथे परिधान करा. करंजोशी संघ ठरलाय या स्पर्धेचा 3रा क्रमांक. रोख रुपये 20,000 व 220 रुपयाचा कॅश प्राइज आणि ही समसमणारी ट्रॉफी. चला या स्पर्धेचा 2य क्रमांक 30,000 व 330 रुपये. सन्माननीय आदरणीय विनोददादा चांदे युवा उद्योजक मुंबई. विनोददादा चांदे विनोददादा चांदे साहेब यांचाही मुलाचा वाटा आणि आनंदा बेडसे साहेब यांचाही मुलाचा वाटा आम्हाला लाभला. रोख रुपये 30,000 व 330 रुपये. विठलाई स्पोर्ट्स कडवे टीम या स्पर्धेचा रनर अप ठरलाय. चला या विठलाई स्पोर्ट्स कडवे एसके अँड कंपनी. चंद्रकांत दादा चाळके आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हे 2nd नंबरची ट्रॉफी ही समसमणारी ट्रॉफी आपण इथे परिधान करायची आहे. 2nd क्रमांकाची ट्रॉफी सचिन पाटील एसके. रोख रुपये 30,000 विनोद दादा चांदे असेल. त्याचबरोबर सन्माननीय आनंदा बेडसे साहेब शाहूवाडी पन्हाळा शिवसेना संपर्क प्रमुख युवा उद्योजक विनोद दादा यांच्या माध्यमातून हे मिळालेलं बक्षिसाचं पात्र आम्हाला इथे मिळते. चला या चॅम्पियन या स्पर्धेचा हिरो शाहूवाडी तालुक्याचा हिरो मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी पिंटू दादा असेल. दोन्ही भावंडांची जोडी राम लक्ष्मण यांची जोडी. पिंटू दादा कितीही भांडणं झाली कुठेही गेलं तरी आम्ही एकमेकांना सोडणार नाही. या स्पर्धेचा चॅम्पियन ज्योतिबाच्या नावानं. आपण संदीप दादा सचिन दादाशी थोडी चर्चा करूया का. सचिन बॉस येस चर्चा व्हायलाच पाहिजे. सचिन बॉस खऱ्या अर्थाने हे नाव खऱ्या अर्थाने चर्चेमध्ये असतो. शाहूवाडी तालुक्यामध्ये सचिन बॉस या नावानं सुप्रसिद्ध असलेला हा खेळाडू सध्या स्क्रीनवरती आपण पाहत आहे. सचिन दादा मित्रांनो घरी गेल्याशिवाय मटणाच्या जेवणाशिवाय कधी सोडत नाही हे व्यक्ती.
कधी सोडत नाही मित्रांनो, कुठलाही असू द्या, हा खेळाडू असा आहे तुम्हाला सर्वांना वेळ लावलाय. सचिन दादा कसं वाटलंय? चॅम्पियन ठरलाय. मला वाटते संदीप दादाचा खूप मोठा फॅन आहे खेळाडू. संदीप दादाला मिक्सर काय मिळाला नाहीये, परंतु खेळ चांगला झालाय. कशा रीतीने अनुभवलाय आणि टीमचा सपोर्ट, विकास, विशाल, संदीप दादा, पिंटू दादा असेल, कशा रीतीने सपोर्ट राहिलाय? दीपक दादांचा सपोर्ट तुम्हाला कशा रीतीने राहिलाय? सगळ्यांनी सपोर्ट चांगलं केलेलं आहे. टीमपेक्षा बाहेरच्या पोरांनी बी सपोर्ट आम्हाला चांगला केलेला आहे, त्यामुळे आम्ही जिंकलो. सचिन दादा अजून एक प्रश्न विचारतो. संपूर्ण तालुक्याचा दादा संघ म्हणून तुम्हाला गणला जातो, त्यामागचं कारण काय? तुमचं खेळ असू द्या, जिद्द, मेहनत, चिकाटी, तुम्हाला दादा संघ का म्हणतात सचिन दादा? कारण आम्ही 450 किलोमीटर लांबनं आलोय आणि संदीप फलांगडे, विकास शिर्के, स्वप्नील शिर्के, गणेश पाटील ही सकाळची दररोज प्रॅक्टिसला जातात, त्यामुळे आम्ही जिंकतो. यस. आणि सचिन दादा तुम्हाला बॉस, शाहवाडी तालुक्याचा बॉस का म्हणतात आणि तुम्ही बॉस का आहे, हे नाव कोणी तुम्हाला जाहीर केलंय? कारण कोण बी असून दे, माझ्या इथं आल्याशिवाय मी चहा पिल्याशिवाय सोडित नाही, त्यासाठी मला ओळखलं जातं. एकदा जोरदार टाळा. अभिनंदन दादा, शुभेच्छा आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व. त्याचबरोबर आपण पाहिलं श्री विठलाई देवी चषक 2025 चं पर्व दुसरं. आणि मित्रांनो, शेवटी आपण खरोखरच कळत नकळत कुणाचा नामोल्लेख राहिला असेल, कुणाचा मान सन्मान राहिला असेल, तर आयोजन संयोजन कमिटीच्या वतीने आणि मी समालोचक राज कस्तुरे दिलगिरी व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.